ला अनुपलब्धता प्रमाणपत्र घ्यावं लागेल. म्हणजे तुम्ही आधी अर्ज करणार निबंधकाकडे की बाबा मला जन्माचा दाखला पाहिजे, माझ्या मुलीचा जन्म अमुक अमुक 2005 साली झाला होता आणि त्याचं मला आता जन्माचा दाखला पाहिजे, पण तुम्ही नोंदच लावली नाही त्या मुलीची. मग ते जे निबंधक आहेत, ग्रामसेवक आहेत, जन्ममृत्यू अधिनियमचे जे निबंधक आहेत, ते काय म्हणतात की बाबा तुम्ही सांगितलेलं 2005 मधलं रजिस्टर सगळं चाळून बघितलेलं आहे आणि त्यामध्ये तुमच्या मुलीच्या जन्माची नोंद आढळून आली नाही, असं तुम्ही अर्ज केल्यानंतर त्याचं रिप्लायमध्ये त्यांचं प्रमाणपत्र देत असतात. आणि हे जी प्रोसिजर आहे कलम 17 मध्ये दिलेलं आहे, जन्म मृत्यू अधिनियमचे कलम 17 मध्ये दिलेलं आहे की त्यांनी ते तसं रिटर्नमध्ये द्यावं लागतं की हे सबब व्यक्तीची नोंद आढळून आली नाही. पण आता पहिले कसं होतं, अर्ज दिला की अनुपलब्धता प्रमाणपत्र लगेच दिलं जायचं, म्हणजे चेक करून लगेच दिलं जायचं. पण आता तसं नाही. आता बदललेल्या शासन निर्णयाप्रमाणे जी 12 मार्चला जी नियमावली आलेली आहे त्यामध्ये असं सांगितलंय की अनुपलब्धता प्रमाणपत्र देत असताना सुद्धा त्या निबंधकाने काही कागदपत्रांची मागणी करायची आहे किंवा